UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावरून आका आणि त्यांच्या आकांमध्ये मतभेद सुरू। आमदार सुरेश धस यांचा आरोप। खंडणी प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता। तर वाल्मिकच्या शोधासाठी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे पुण्यामध्ये दाखल। वाल्मिक कराडसह त्याच्या नातेवाईकांचंही बँक खातं गोठवलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर कारवाई। हत्या प्रकरणातील सर्व फरार आरोपींची मालमत्ता जप्त। संतोष देशमुखांचं अपहरण झालेल्या गाडीतून आरोपींचे 2 मोबाईल सापडले। गाडीमध्ये सापडलेले दोन्ही मोबाईल पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट। कराड सोबत पोलीस सुरक्षा रक्षकही असल्याचं समोर। केज सरपंच हत्या प्रकरणी लातूर बीड नंतर आज बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये मूक मोर्चा। मोर्चामध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबाची उपस्थिती। अंजली दमानिया यांच्या सत्यशोधक आंदोलनाचा आज दुसरा दिवस। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट। वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार। बीड हत्येप्रकरणी अंजली दमानियांकडून दिशाभूल। राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांचा आरोप। तर दमानियांना प्रकरणापासून दूर ठेवण्याची पोलीस अधीक्षकांना विनंती। आरोप सिद्ध नव्हता, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य। दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। तर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यामागे राजकारण केल्याचाही आरोप। 3 फरार आरोपींना पकडण्यास उशीर होतोय हे चांगलं नाही। रामदास आठवलेंकडून नाराजी व्यक्त। देशमुखांची हत्या महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना असल्याचीही प्रतिक्रिया। प्राजक्ता माळीचा तक्रार अर्ज मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवला। रुपाली चाकणकरांची माहिती। तर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याच्याही सूचना। विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीमध्ये संघ भाजपसाठी काम करणार। मतदानाचा टक्का वाढवणं, बूथ स्तरावर नियोजनासाठी मोर्चे बांधणी। महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारही लागले कामाला। महापालिका निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी 9 तारखेला मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। शरद पवार करणार मार्गदर्शन। महाराष्ट्राची इच्छा असल्यास दोन्ही पवार एकत्र येतील। शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याच्या प्रश्नावर चेतन तुपे यांची प्रतिक्रिया। शरद पवारांची घेतली भेट। केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान। राहुल आणि प्रियांका गांधींना अतिरेकी मतदान करतात। नितेश राणेंच्या विधानामुळे वाद उद्भवण्याची शक्यता। माढाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वालांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल। निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला माढा कार्यालयामध्ये शिवीगाळ आणि धमकी देत मारहाण केल्याचा आरोप। नव्या वर्षामध्ये मुंबईकरांना आणखी 2 मेट्रोचं गिफ्ट मिळणार। 2 नव्या मेट्रो मार्गिकांचे पहिले टप्पे पुढील वर्षामध्ये सुरू होणार। सोमवती अमावस्येच्या निमित्तानं लाखो भाविक जेजुरीमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट। तर भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण। हमीभाव कायद्यासह विविध 13 मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी आक्रमक। शेतकरी संघटनांकडून आज पंजाब बंदची हाक। मेलबर्न कसोटी सामन्यात भारताचा कांगारूंकडून 184 धावांनी पराभव। 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने ऑस्ट्रेलिया आघाडीवर। फलंदाज यशस्वी जयस्वालची एकाकी झुंज अपयशी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।